आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज। घटना तुमची, बातमी आमची। वडगावमध्ये मारहाण प्रकरणी 17 जणांवर गुन्हा दाखल। खटाव तालुक्यातील वडगाव येथे किरकोळ कारणावरून मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी परस्पर विरोधी औंध पोलीस स्टेशनमध्ये 17 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे। याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी गोपाळ पतंगराव घारगे वय वर्ष 64 राहणार वडगाव हे 20 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजता आपल्या जनावरांच्या गोठ्यात म्हैस बांधत असताना संशयितांनी तुझा मुलगा तुषार याने गाडी का उचलली या कारणावरून वाद घातला। त्यानंतर संशयितांनी शिवीगाळ करत मारहाण केली, जीवे ठार मारण्याची धमकी दिली। या प्रकरणात प्रथमेश उबाळे, आर्यन उबाळे, सुजल उबाळे 3 अनोळखी युवक यांनी फिर्यादीला ढकलून जखमी केले, तसेच त्यांचा मुलगा तुषार याला मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटलेलं आहे। या प्रकरणी औंध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालेला असून अधिक तपास पोलीस नाईक आर.एस. सरतापे हे करत आहेत। दुसरी फिर्याद आर्यन चंद्रकांत उबाळे यांनी दिली असून गाडीची रेस का वाढवली अशी विचारणा केल्याच्या कारणावरून संशयितांनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी आणि त्यांचे भाऊ प्रथमेश आणि सुजल यांना मारहाण केली। तसेच फिर्यादीची आई स्वाती उबाळे हिला जातीवाचक शब्द वापरून धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आले। या प्रकरणी तुषार गोपाळ घारगे, ऋषिकेश मोहन घारगे, आर्यन घारगे, आकाश माने, इंद्रजित घारगे, संग्राम घारगे, प्रसाद माळी, नंदू शिंदे, प्रणव घारगे, गोपाळ घारगे, आदित्य जालिंदर शिंदे यांच्या विरोधात औंध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची।